आपल्या पत्नीला शिकवण्यासाठी मजूर म्हणून काम केलं, परंतु नोकरी मिळाल्यानंतर ती आता काय म्हणत आहे पहा. चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. हे प्रकरण बाखरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डरहा गावचं आहे. येथील विजय कुमार यांचा विवाह 15 जून 2023 रोजी साहेबपूर कमल पोलीस स्टेशन परिसरातील सनहा येथील रोशनी कुमारी सोबत झाला होता. लग्नानंतर दोघांचंही आयुष्य आनंदात जात होतं. बायकोला आणखी अभ्यास करायचा होता, शिक्षण घ्यायचं होतं, मात्र विजयकडे पैसे नव्हते. मॅट्रिक पास पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी मजूर म्हणून काम केलं आणि पत्नीचं शिक्षण सुरू झालं. शेवटी पत्नीची इच्छाही पूर्ण झाली. 2022 मध्ये तिला बिहार पोलिसात नोकरी मिळाली. त्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये रोशनी प्रशिक्षणासाठी गेली. प्रशिक्षणादरम्यान दोघांमधील अंतर वाढत गेलं, बोलणं कमी होऊ लागलं. गया जिल्हा पोलीस दलात रुजू झाल्यानंतर पत्नी अचानक म्हणाली की आता मला तुझ्या सोबत राहायचं नाही. विजयनं सांगितलं की एकत्र न राहण्याच्या पत्नीच्या मागणीमुळे त्याला धक्का बसला. त्याने पत्नीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती तयार झाली नाही. सोमवारी रोशनी तिचा भाऊ आणि वडिलांसोबत घटस्फोट मागण्यासाठी विजयच्या घरी पोहोचली. गावातील लोकांनी खूप समजावलं. अनेक तास हाय व्होल्टेज ड्रामा चालला. जवळच्या जाणकारांनाही बोलवण्यात आलं. अखेर या प्रकरणाची माहिती बखरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडे गेलं. माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आणि त्यांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केलं आणि दोन्ही पक्षांना न्यायालयात प्रकरण मिटवण्याची सूचना केली. आता या खटल्याचा निर्णय न्यायालयात असला तरी विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत.